माझं नाव विक्रम आहे आणि मी 24 वर्षांचा आहे. मुंबईतल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. माझी गर्लफ्रेंड प्रिया 22 वर्षांची एक अप्रतिम सुंदर मुलगी आहे, जिची गोरी त्वचा, लांब काळे केस आणि तिचे फिगर मला नेहमीच वेड लावतं. तिची आई रीना वय 42 एक जबरदस्त आहे आणि मादक स्मित कोणाच्याही मनात कामवासना जागवेल. एका उष्ण संध्याकाळी जेव्हा मी प्रियाच्या घरी गेलो तेव्हा घडलेली घटना माझ्या आयुष्यातील सर्वात कामुक अनुभव ठरली. मी प्रिया आणि तिची आई एकत्र होतो आणि ती रात्र माझ्या मनात कायमची कोरली गेली. प्रियाच्या घरी मी नेहमीच येत जात असे आणि रीना आंटी माझ्याशी खूपच मोकळेपणाने वागायच्या. त्या संध्याकाळी मी प्रियाला भेटायला तिच्या घरी गेलो. प्रियाने एक टाईट टी शर्ट आणि शॉर्ट स्कर्ट घातलं होतं. रीना आंटी एक पातळ साडी घालून होत्या. विक्रम ये ना बस. रीना आंटींनी मला हसत हसत बोलावलं आणि मी त्यांच्या शेजारी सोफ्यावर बसलो. प्रिया माझ्या दुसऱ्या बाजूला बसली आणि तिचा हात माझ्या मांडीवर फिरू लागला. आज घरी फक्त आम्ही तिघेच आहोत, प्रियाने खट्याळपणे सांगितलं आणि रीना आंटी हसल्या. हो, प्रियाचे बाबा बाहेरगावी गेलेत, त्यांनी पुष्टी दिली. वातावरणात एक कामुक तणाव निर्माण झाला होता. आम्ही गप्पा मारत होतो, पण माझं लक्ष प्रियाच्या मांडीवर आणि रीना आंटींच्या साडीमधून दिसणाऱ्या त्यांच्या माईवर होतं. विक्रम, तू खूपच हँडसम झाला आहेस, रीना आंटींनी मला डोळे मिचकावत सांगितलं. माझं हृदय धडधडू लागलं. आंटी, तुम्ही पण खूप सुंदर आहात, मी हिम्मत करून म्हणालो. प्रियाने माझा हात दाबला आणि हसत म्हणाली, हा मम्मी खरंच हॉट आहे, नाही का? रीना आंटींनी हसत हसत प्रियाच्या डोक्यावर टपली मारली, पण त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. चल, काहीतरी मजा करूया, प्रियाने सुचवलं आणि तिने एक वाईनची बाटली आणली. आम्ही तिघे ग्लास घेऊन बसलो आणि वाईनच्या घोटांबरोबर आमच्या गप्पा अधिक मोकळ्या आणि कामुक झाल्या. विक्रम, तू प्रियाला कसं सुख देतोस? रीना आंटींनी अचानक विचारलं आणि मी थक्क झालो. प्रियाने हसत माझ्या खांद्यावर हात ठेवला. मम्मी, विक्रम खूपच मस्त आहे. रीना आंटी, तुम्ही पण कमी नाही, मी हसत म्हणालो आणि त्यांनी मला खट्याळ नजरेने पाहिलं. पण मला कोणी विक्रमसारखा मुलगा नाही भेटला, त्या म्हणाल्या आणि त्यांचा हात माझ्या मांडीवर सरकला. माझा श्वास अडकला. प्रियाने माझ्या गालावर चुंबन घेतलं आणि कुजबुजली, विक्रम, तुला मम्मी आवडते का? मी काही बोलण्याआधीच रीना आंटींनी माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. त्यांचे ओठ गरम आणि अनुभवी होते आणि मी त्यांना प्रतिसाद दिला. माझे हात त्यांच्या माईवर गेले. प्रिया हसत म्हणाली, मम्मी, तुम्ही पण मस्त आहात. आम्ही तासनतास एकमेकांना सुख देण्यात घालवला. प्रत्येक क्षण अधिक तीव्र होत गेला. आम्ही तिघे बेडवर कोसळलो. आमचे शरीर घामाने आणि सुखाने ओलं झालं होतं. हा आमचा गुप्त अनुभव आहे, प्रियाने कुजबुजत सांगितलं आणि रीना आंटींनी माझ्या गालावर चुंबन घेतलं. पहाटे आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपलो. सकाळी उठल्यावर आम्ही काहीच घडलं नसल्यासारखं वागलो. प्रियाचे वडील परत आले आणि आम्ही पुन्हा सामान्य वागू लागलो. पण माझ्या आणि प्रियाच्या नजरेत आणि रीना आंटींच्या स्मितात त्या रात्रीचं गुपित दडलं होतं. जेव्हा जेव्हा संधी मिळते आम्ही त्या कामुक क्षणांना पुन्हा जगतो आणि त्या रात्रीच्या आठवणी आम्हाला नेहमीच उत्तेजित करतात.